महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष व आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्फत मिरजेतील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याकरिता 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे। या निधी व विकास कामाबाबत माजी नगरसेवक जमील बागवान आणि माजी नगरसेवक अत्तहर नाईकवडी यांनी पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांनी निधी मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे। या 5 कोटीच्या विकास निधीतून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 6 मधील विशेष विकास कामे करण्यात येणार आहेत। तसेच या कामातील गुणवत्तेबाबत विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिरज शहरासाठी आम्ही थोडंसं वाढीव निधीची मागणी केलेली होती। आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादाजी पवार यांच्याकडे गेल्या वेळेला अजितदादांनी 50 कोटीचा निधी सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी दिलेला होता। तो आता रितसरपणाने त्याची प्रोसेस सुरू आहे। काही कामं सुरू आहेत, काही कामं मार्गी आहेत, काही कामं पूर्णत्वावर आहेत। अशा वेळेला थोडासा मिरज शहरासाठी निधीची कमतरता भासत होती, म्हणून माननीय आमदार अजितदादांच्याकडे आम्ही 5 कोटी रुपयांच्या कामांचा त्या ठिकाणी मागणी केलेली होती की निधीची मागणी केलेली होती। मला सांगायला आज आनंद वाटतो की नामदार अजितदादा पवार यांनी आजच मिरज शहरासाठी 5 कोटीचा निधी त्या ठिकाणी आम्हाला मंजूर केला आणि त्याची ऑर्डर ही आज आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्यात मिरज शहरातला प्रसिद्ध असणारा मीरासाहेब दर्ग्याच्या समोरील भाग म्हणजे एक दर्गा कमान नावाने प्रसिद्ध असणारी वास्तू, तिथनं ते जवाहर चौक पर्यंतचा रस्ता हा अत्यंत उरूस असेल किंवा गुरुवार असेल, शुक्रवार असेल, कायम या दिवशी या रस्त्यावर फार मोठा ताण असतो आणि म्हणून हा रस्ताही चांगल्या पद्धतीने विकसित होणं आवश्यक होतं। आणि म्हणून मीरासाहेब दर्गा समोर असणारं दर्गा कमान ज्याला म्हणतो आपण, त्या दर्गा कमानीपासून जवाहर चौकापर्यंतचा रस्ता मिक्स कॉन्क्रीट करणं अशा पद्धतीनं 1-2.5 कोटीचं काम त्यात समाविष्ट होतं। आणि त्याचबरोबर गोदडमळा आणि मला वाटतं की पिरजादे प्लॉट येथीलही काही भाग, त्या भागातील रस्ते आणि त्याचबरोबर मिरज शहरातील काही रस्त्यांच्यावर हायमास पूलची गरज होती, त्याचाही त्यात समाविष्ट आहे। त्याचबरोबर दर्गा परिसरात असणारा प्रभाग क्रमांक 6 मधील काही अंतर्गत रस्त्यांचा भाग असेल तोही असेल, किंवा सोमवार पेठेतील काही भाग असेल, टाकळी रोड वरील काही वस्त्यांचा भाग असेल, अशा सर्व समाविष्ट अशा कामांचा त्यात समाविष्ट होता। असं एकूण आज 5 कोटी रुपयाचा निधीचं मंजुरी आज माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांनी दिलेली आहे आणि तशी आपल्याला ऑर्डर ही प्राप्त झालेली आहे। त्यामुळे निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं काम एका टप्प्याटप्प्याने या मिरज शहरात होतील। आणि मला सांगायला विशेष आनंद आहे की माझे सहकारी माजी नगरसेवक आदरणीय जमीलभाई बागवान असतील, अत्तहर नाईकवडी असतील, या दोघांनी सुद्धा यासाठी फार मोठ्या ताकदीनं पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी मुंबईतून आज ही ऑर्डर आपल्याला प्राप्त झालेली आहे। निश्चितपणानं दर्जेदार कामं आणि टप्प्याटप्प्याने मिरज शहराचा विकास हा आमचं ध्येय आहे आणि निश्चितपणानं त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू।